तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुण्यात पालख्यांचं आणि वारकऱ्यांचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण पुणे शहर हे जे आहे ते भक्तिमय सगळ्या वातावरणात नाहून गेलेलं पाहायला मिळतं. या पालखी सोहळ्यामध्ये अनेक लोक विविध संघटनांचे किंवा विविध संस्थांचे विविध विभागातले लोक खरं तर या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. माझ्याबरोबर आता जर एक आपण ग्रुप पाहिला तर अगदी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहिल्यावरती डोळ्यावरती आपल्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं, आनंद होतो. मात्र ही जी काही छोटीशी दिंडी आपल्याला दिसतीये इथे बघितलं तर कुठेतरी एक दुःख जाणवतंय. कारण आहे ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत. इतकी लहान लहान अक्षरशः 3 वर्षांपासूनची ही मुलं आहेत आणि या सगळ्या मुलांच्या आई वडिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेकांच्या वडिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांची जी काही व्यथा आहे ही व्यथा सांगत ही दिंडी आता पुढे चालली आहे. आपण त्यापैकीच काही मुलांशी बोलणार आहोत. ताई, तुझं नाव काय आणि काय ही वारकरी तुम्ही चाललेला कुठे आता, कुठून आला? मी अनुष्का खेर. मी आता त्र्यंबकेश्वर आश्रमात राहते, आधारतीर्थ आश्रमाचं. आता मी तिथंच राहते. मी पहिले आधी आई वडील होते तेव्हा बीड जिल्हा धातूर तालुक्यात अशा लहानशा खेड्यात राहायची. मी जेव्हा पहिलीला होती तेव्हा दोघं आई वडिलांनी आत्महत्या केली. मग मला मराठवाड्यातून इथं त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात टाकले. माझ्या जीवनात खूप अंधारमय झाले होते. आम्ही आता वारीमध्ये यासाठी चालतो की जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, जे आता शेतकरी उरलेले आहेत, त्यांनी आत्महत्या करायला नको. आमच्यासारखे मुलं आव्हानात नको व्हायला. फक्त सरकारला मी ही प्रार्थना करते, त्यांच्या चरणी मी फक्त हीच मागते किंवा आत्महत्या जे करताय त्यांना सांगा. तुम्ही म्हणता मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मी ही एक मुलगी आहे. मी म्हणते शेतकरी वाचवा, शेतकऱ्याचे मुलं बाळ वाचवा. तुम्ही इतके सगळे मुलं आहात, किती मुलं तुम्ही राहता आणि कसं तुमचं हे सगळं काम चालतं आणि तू इतर सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगशील? मी शेतकऱ्यांना फक्त हे सांगेल की मी कडकडीची खूप कडकडीने विनंती करते, आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्यानंतर तुम्ही जर चालले जातात, पण आम्हाला ते सगळं संकट वगैरे आम्हाला खूप संघर्ष करावे लागतात. आणि तुझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली होती त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, काय घडलं होतं त्यावेळी? दोघांनी पहिले बाबांनी आंब्याच्या झाडाला फास घेऊन आत्महत्या केली. मग आईने 2-1 दिवसानंतर आत्महत्या केली. आम्ही 3 बहिणी. मग आम्हाला तिथल्याच गावकऱ्यांनी आम्हाला आश्रमात टाकले. तरी पण आम्ही आता आश्रमातच आमचं बहीण भाऊ आई वडिलांचे प्रेम आम्हाला तिथंच मिळाले. तुझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली त्याच्या मागचं कारण काय होतं? पण आत्महत्या केली कारण पाऊस पडत नव्हता. आम्हाला खायला काही घरात नव्हतं. कर्जबाजारी झालं होतं. म्हणून माझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली. की प्रचंड दुःखद सगळ्या या स्टोरीज आहेत. आपण जर ऐकायला गेलो इतकी लहान लहान मुलं आहेत, म्हणजे अक्षरशः 3-4 वर्षांपासूनची मुलं या संपूर्ण आपल्याला या दिंडीमध्ये सहभागी झालेली पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं हे एक आश्रम आहे, या आश्रमातली ही मुलं आहेत जी आता त्र्यंबकेश्वर पासून ते सासवड पर्यंत जाणार आहेत आणि ती सगळी मुलं आता या पालखीमध्ये सहभागी झालेली पाहायला मिळतात. तुझं नाव काय? अभिषेक. कुठून आलास तू? कुठे राहतो? त्र्यंबकेश्वरला. तुझ्या घरच्यांबरोबर काय घडलं होतं? मम्मी पप्पाने गळपास घेतला. मम्मी आहे, पप्पा नाही. कशामुळे घेतला होता? शेतकरी होते? हा, शेतकरी होता म्हणून. मग तू आता बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगते? असं सांगत आत्महत्या करू नका, आत्महत्या पर्याय नाही. नक्कीच आपण बघतोय की आत्महत्या हा काय पर्याय नाहीये. आत्महत्या करू नका. जो काही वेळ असेल, जो काही प्रसंग असेल, कर्जबाजारी झाले असेल, नापिकी असेल, जे काही असेल त्या प्रत्येक क्षणाला लढत राहा, लढा देत राहा. तुम्ही जर लढत राहिलात तर कदाचित त्याच्यातून एखादा पर्याय निर्माण होऊ शकतो. मात्र आत्महत्या पर्याय नाही. आत्महत्या केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात, ते जातात, मात्र त्यांच्या मागे त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची मुलं जी आहेत त्या मुलांचे प्रचंड हाल होतात. तेच सगळं दाखवताना हे वारकरी, छोटे वारकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि समस्त वारीमध्ये हे जे छोटी छोटी मुलं आहेत ही मुलं हेच सांगताना पाहायला मिळतात की काहीही झालं तरी आत्महत्या करू नका, शेतकरी वाचवा, शेतकऱ्यांची मुलं सुद्धा वाचवा. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.